नालासोपाऱ्यातल्या तोडक कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळपासून आपण जर बघितलं तर समोरच्या ही साई कृपा 4 मजली इमारत आहे आणि या इमारतीवर तोडक कारवाई सुरू झाल्याच्या नंतर त्याच्या बाजूचीच ही अंकिता अपार्टमेंट नावाची ही 2 मजली इमारत आहे आणि या इमारतीवरती त्या इमारतीवर भुईसपाट झाल्याच्या नंतर हिच्यावर तोडक कारवाई सुरू होणार आहे। या ठिकाणचे रहिवासी असतील, गाळे दुकानदार असतील, या सर्वांना महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आता बाहेर काढलेलं आहे। आपण जर बघितलं तर त्या साईडला हे या इमारतीमध्ये राहणारे हे जे रहिवासी आहेत, ज्या रहिवाशांचं सामान वगैरे सगळं बाहेर काढून ह्या इमारतीवरती सुद्धा तोडक कारवाई होणार आहे। आज दिवसभरामध्ये एकूण 3 इमारती ज्या आहेत ह्या महापालिकेकडून तोडण्यात येणार आहेत। लोकांमध्ये तीव्र संताप आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ही जी तोडक कारवाई जी आहे ही सुरू आहे आणि या तोडक कारवाईवरती एकामागून एक रहिवाशांना बाहेर काढून ही कारवाई करण्यात येत आहे आणि ही कारवाई जी आहे ही सलग कारवाई राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र या सर्व इमारतीमध्ये जे राहणारे नागरिक जे आहेत हे सगळे आता बेघर झालेले आहेत। आम्हाला घराच्या बदल्यामध्ये घर द्या अशी त्यांची मागणी आहे। मात्र पालिकेकडून या लोकांच्या बेघर झालेल्या लोकांसाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्यामुळे या लोकांपुढे आता राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।